नमस्कार, संघमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण कांद्याच्या पातीची चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करावासा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता कांद्याच्या पातची चटणी बनवूया। आज आपल्याला कांद्याच्या पातपासून चटणी बनवायची आहे। त्यासाठी आपण ही कांद्याची पात घेतलेली आहे। ही कांद्याची पात आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि तिला कांद्यासह बारीक चिरून घेऊ। आता आपण कांद्याची पात स्वच्छ धुवून तिला कापून घेतलेली आहे। कांद्याच्या पातच्या चटणीसाठी ह्या हिरव्या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहेत। तुमच्या चवीनुसार ह्या हिरव्या मिरच्या घ्या। 15-20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण चिरून घेतलेली कांद्याची पात, हिरव्या मिरच्या व लसूण या सर्व साहित्याला आपण ठेचून घेणार आहोत। जाडसर असं ठेचायचं। जर तुम्हाला ठेचायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही जाडसर दळून घेऊ शकता, पण खलबत्त्यात ठेचल्याने छान चव लागते, त्यामुळे ठेचूनच घ्यायचं। आता आपण कांद्याची पात, लसूण व हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत। कांद्याची पात ही वेगळी ठेचायची व लसूण व हिरव्या मिरच्यांचा ठेचा वेगळा करायचा, म्हणजे आपल्याला फोडणी द्यायला बरं पडेल। अर्धा किलो कांद्याची पात होती, त्यासाठी आपण हे 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजून त्यांना मिक्सरमध्ये दळून घ्यायचं। हे 2 टेबलस्पून आपण जिरं घेतलेलं आहे। मोहरी अर्धा टेबलस्पून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता या सर्व साहित्याला आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी आपण हे 3 पळ्या तेल घेतलेलं आहे, याला तापवून घेऊ। त्यानंतर आपण तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ, जिरं घालून घेऊ। जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत। जर तुम्हाला टमाटा वापरायचा असेल तर टमाटा चिरून ह्या वेळेस घालून घ्यायचा। सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया। जिरा मोहरी व ठेच्याला व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आता आपल्याला आपण ठेचून घेतलेली कांद्याची पात घालून घ्यायची आहे। कांद्याची पात लवकर शिजण्यासाठी आपण मीठही घालून घेऊ। सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। आणि लवकर शिजण्यासाठी वरून झाकण ठेवून घेऊ आणि मंद गॅस करून आपण हे शिजवून घेणार आहोत। आपल्याला चटणी करायची आहे, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाही। पाणी वगैरे न घालताही हे शिजून जातं। चटणी पूर्ण शिजल्यानंतर आपल्याला शेवटी शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तयार आहे आपली कांद्याच्या पातपासून स्वादिष्ट अशी चटणी। नक्कीच करून खा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळत राहतील। व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावासा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।